I wanted to speak a little bit on the breaking of bread today. मला थोडंसं प्रभू भोजनावर आज बोलायचं होतं. Like some people were having this question काही लोकांच्या मनात प्रश्न होते that should we take water baptism before we partake in the Holy Communion? की प्रभू भोजन घेण्या अगोदर पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायला लागतो का, घ्यायचा का? Now, we know from the Bible बायबल मधून आपल्याला कळतं that water baptism is important. पाण्याचा बाप्तिस्मा महत्वाचा आहे. It's not just a tradition. ही एक केवळ परंपरा नाहीये. It's a sacred step to obedience. आज्ञा पालनाची ती एक पवित्र पायरी आहे. Because there is a symbolical meaning when we take water baptism. कारण पाण्याचा बाप्तिस्मा जेव्हा आपण घेतो त्यात एक दर्शकात्मक अर्थही आहे. That you die with Christ, you are buried with Christ, you are raised up in the newness of life with Christ. की तुम्ही ख्रिस्तासोबत मरता, ख्रिस्तासोबत पुरले जाता आणि ख्रिस्तासोबत जीवनाच्या नाविन्यात पुनरुत्थित होता. And that is the symbolical meaning of taking water baptism. हा दर्शकात्मक अर्थ आहे पाण्याचा बुडून बाप्तिस्मा घेण्यामागे. And so the early believers, तर अगोदर जे सुरुवातीचे विश्वासू जण किंवा बिलीवर होते, they after believing they were water baptized. विश्वास ठेवल्यानंतर त्यांचा पाण्याचा बाप्तिस्मा And व्हायचा then they shared in the Lord's Supper. आणि तत्पश्चात ते प्रभू भोजनात भाग घेत होते. And that is the pattern we find throughout the New Testament in the Acts of the Apostles. प्रेषितांच्या Even the four कृत्यांमध्ये Gospels. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आणि चारही शुभवर्तमानांमध्ये नवीन करारात आपल्याला हाच नमुना त्यांनी आत्मसात केलेला दिसतो. Believe, विश्वास ठेवा, be baptized, बाप्तिस्मा घ्या partake in the Holy Communion. आणि मग प्रभू भोजन घ्या. And so I will always encourage the members to follow this beautiful order that is given in the Bible. तर नेहमीच मी बायबलमध्ये हा जो क्रम दिलेला आहे त्या क्रमाचेच अनुकरण मेंबर्सनी करावे असं म्हणीन. Because baptism is like, putting the wedding ring after saying I do to Jesus. कारण बाप्तिस्मा म्हणजे येशूंना आपण आय डू, हो मी तयार आहे असं म्हटल्यानंतर घातलेली अंगठी आहे. And baptism is a outward sign of the inward miracle that took place. आणि बाप्तिस्मा म्हणजे आतमधून जो बदल घडलाय त्याचे एक बाहेरचं दृश्य आहे त्या चमत्काराचं. And so some people were asking me, we have not taken water baptism, can we partake of the Holy Communion? आता म्हणून काही लोकांचा हा प्रश्न होता की आम्ही तर पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेलाच नाहीये, मग आम्ही प्रभू भोजन घ्यायचं का नाही घ्यायचं? Now mercy walks with truth. आता सत्यासोबत दया चालते. Just now we learned that truth walks with love. आताच आपण शिकून घेतलं की सत्य खरे पण प्रेमानं चालतं. See, life is not always easy. आयुष्य नेहमी सोपं राहत नाही बेटा. Like Bible says, the two shall become one, but the becoming one and the becoming is the hard part. जसं बायबल म्हणतं की दोघे एक होतील, पण ते जे एक होणं आहे त्याला वेळ लागतो आणि तोच अवघड भाग आहे. Amen. Amen. Now some of you believe in Jesus deeply, आता तुमच्यातल्या काही लोकांचा येशूंवरती फार खोल विश्वास आहे, but taking water baptism is a little bit hard. पण तुमच्यातल्या काहींना पाण्याचा बाप्तिस्मा घेणं जरा अवघड आहे. Maybe some kind of resistance is there. काही विरोध वगैरे असेल, Maybe you are afraid. भीती वाटत असेल, Some of you are rejected if you take it. आणि जर पाण्याचा बाप्तिस्मा काहींनी घेतला तर त्यांना नाकारलं जाणार असेल. Maybe you are still learning. अजून तुम्ही शिकत असाल, Some are little shy. काही लाजत असतील. There are many reasons why अनेक people कारणं don't take असू water शकतात. baptism. याची अनेक कारणं असू शकतात की माणसं बाप्तिस्मा का घेत नाहीत. Some feel shy. काहींना लाज वाटते. I cannot go into that water in front of everyone. सगळ्यांच्या समोर असं पाण्यात बुडायचं मला नाही होत. And some have fear of water. काहींना पाण्याची भीती असते, And so they don't want to take water मग baptism. त्यांना पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायचाच नाही. Others wait for the right time, right atmosphere, then they would take water baptism. काही जण योग्य वेळेची, योग्य वातावरणाची वाट पाहतात की वेळ योग्य आली की मी घेईन. And so there are genuine reasons why some have not yet taken this तर step. असतात काही अशी काही असल कारणं पण आहेत की ज्या कारणांपायी काही माणसं बाप्तिस्मा घेत नाहीयेत. But that doesn't mean that they'll never take. पण याचा अर्थ असा नाही की ते कधीच घेणार नाही. Many are simply waiting for the right time. अनेक जण एक योग्य वेळ यायची वाट पाहतात सिम्पली. And I know when the right time comes, they will step out in faith. आणि मला माहितीये योग्य वेळ आली की ते विश्वासाने पुढे जातील. But until they do, पण तोपर्यंत let us not take away the privilege of remembering Jesus, what he has done for them. येशूंनी त्यांच्यासाठी जे केलेलं आहे त्याचं स्मरण करायचं सौभाग्य त्यांच्यापासून आपण काढू नये. Say, they should
they should also remember what Jesus did for them. त्यांनी पण आठवण केली पाहिजे येशूंनी त्यांच्यासाठी जे केलंय त्याची. Because faith is finally the key. कारण विश्वासच शेवटी किल्ली आहे. Amen. आमेन. Faith in Jesus is the key. येशूंवरचा विश्वासच शेवटी किल्ली आहे. If the heart believes जर हृदयाने विश्वास ठेवला and if the heart understands the bread and the cup, आणि हृदयाला जर ही भाकर आणि हा पेला कळला they should be welcome at the table. तर या मेजापाशी त्यांचं स्वागत झालं पाहिजे. Amen. आमेन. Because on this table is shown grace. कारण या मेजापाशी कृपा दाखवली On जाते. this table is shown mercy. या मेजापाशी दया दिली जाते. The perfect ones don't take part in the Holy Communion. आणि परिपूर्ण जे आहेत ते प्रभू भोजनात भाग घेत नाहीत. It's not that you have to be perfect to take Holy Communion. असं नाहीये की तुम्ही प्रभू भोजन घ्यायला परफेक्टच पाहिजे आणि मगच घ्यायचं असं नाहीये. No. नाही. We are all sinners, आपण सगळे पापी आहोत. washed by the blood of Jesus. येशूच्या रक्तात धुतलेले आहोत. And that is why lifting of this cup symbolizes आणि हेच हे पेला आपण वर करतो त्याच्यामध्ये हेच सगळं सांगितलेलं that आहे when we lift up the cup, की जेव्हा आपण पेला वर करतो I'm letting you know, मी तुम्हाला हेच कळवतो even now, आताही we need this blood. की आम्हाला या रक्ताची गरज आहे. See? आपल्याला या रक्ताची गरज आहे. And so nobody is perfect. म्हणजे कोणीच परिपूर्ण नाही. So even the thief on the cross, वधस्तंभावर लटकलेला चोर सुद्धा he didn't take water baptism. त्याने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला नव्हता. Yet Jesus said, तरी येशू त्याला म्हणाले, today you shall be with me in paradise. आज तू माझ्या सोबत सुखलोकात असशील. Amen. आमेन. If you read in Acts 10, प्रेषित 10 जरी तुम्ही वाचलं, Cornelius and his household, कर्नेलिय आणि त्याचा परिवार they break the protocol because they are now baptized in the Holy Spirit and then they take water baptism. त्यांनी प्रोटोकॉल तोडला कारण की ते पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्यांचा पहिला झाला आणि मग पाण्याचा बाप्तिस्मा. But in the Gospels we read the protocol is believe in the Lord Jesus Christ, take water baptism and partake in the Holy Communion. पण शुभ वर्तमानामध्ये दिलेला क्रम असा आहे की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव, बाप्तिस्मा घे आणि मग पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. But in Cornelius' house, पण कर्नेलियाच्या घरात they believe in Jesus, त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, baptized in the Holy Spirit, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा अन्य भाषा त्यांची झाली, and then they take water मग baptism. त्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. So some protocols are broken here and there according to the need. तर कधी कधी गरजेनुरूप काही क्रम तुटतात. See, but the most important thing is that you believe in the Lord पण Jesus Christ, सगळ्यात महत्वाचं हे की तुम्ही प्रभू येशूंवर विश्वास ठेवा, because that takes you home. कारण त्यातून तुम्ही To घरी heaven. जाणार, स्वर्गात जाणार. There is another incident, अजून एक घटना आहे. Simon the sorcerer. शिमोन जादूगार, He was baptized in water, पाण्यात त्याचा बाप्तिस्मा झाला, yet his heart was not right. तरी त्याचं हृदय कुठे बरोबर होतं. See, so many people think that if I take water baptism, my heart will become right. अनेक लोकांना असं वाटतं मी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला तर माझं हृदय सुधरेल. But his heart was not right त्याचं नाही हृदय बरोबर झालं, because कारण he was giving money to Peter. तो पेत्राला पैसा द्यायला आला, आठवतं का? And and Peter said, let your money perish with you. आणि पेत्र त्याला मग म्हणाला, तुझा पैसा तुझ्या समवेत नाश पावो. Repent of this पश्चाताप evil कर. thought that you have. हा जो वाईट विचार तुझ्या डोक्यात आलाय त्याचा पश्चाताप कर. That means water baptism does not change you. म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा तुम्हाला बदलत नाही. The walking with Jesus will change you. येशू सोबत चालून तुम्ही बदलणार आहात. Amen. Amen. So water baptism is not the proof of salvation. तर तारणाचा पुरावा नाहीये पाण्याचा बाप्तिस्मा की बघा माझ्याकडे वॉटर बॅप्टिझमचं सर्टिफिकेट आहे म्हणजे माझं तारण झालंय, आय एम सेव्ड अँड आय एम बिलीव्हर. नाही, तो काय पुरावा नाही. Many traditional Christians have been infant baptized, water baptized. आता अनेक पारंपरिक ख्रिश्चन लोकांना बालपणी बाप्तिस्मा झालेला आहे, बालपणी लहान असताना. But true faith came later. पण खरा विश्वास त्यांचा नंतर आला. I also was water baptized as an infant child, माझाही पाण्याचा बाप्तिस्मा मी लहान बालक असताना झाला होता, but I was not saved. पण माझं तारण नव्हतं झालं. But now after being saved, I took water मग baptism. तारण झाल्यानंतर मी बाप्तिस्मा घेतला पाण्याचा. So I'm not belittling water baptism. तर सांगायचं तात्पर्य माझं असं आहे बेटा, मी पाण्याच्या बाप्तिस्म्याला काही कमी लेखत नाही, But you need to know when to take. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की तो पाण्याचा बाप्तिस्मा कधी घ्यायचा. Like Paul says जसं पॉल बोलला, in 1 Corinthians 1:17, I believe, मला असं वाटतं 1 करिंथ 1:17 मध्ये God did not send me to give water baptism, देवाने मला पाण्याचा बाप्तिस्मा द्यायला तर पाठवलेलं नाही, but to preach the gospel. पण सुवार्थ सांगायला पाठवलंय. The great Paul, महान पॉल, he didn't want to involve himself in giving water baptism. त्याची इच्छा नव्हती की हे पाण्याचा बाप्तिस्मा देण्यातच माझी सगळी वेळ जावी. Say,
And so he knew what was more important. त्याला माहित होतं जास्त महत्वाचं काय आहे. Amen. आमेन. And sometimes we need to grow into it and learn it and then take it. कधी कधी वाढा, त्याविषयी शिका आणि मग घ्या. Like Jesus told Peter and his disciples, जसं येशू आपल्या शिष्यांना पेत्राला म्हणाले, there are many things I would like to share with you, but right now it's not ready and you are not ready. तसं तर अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, पण आता सांगू शकत नाही कारण वेळ नाही आणि तुम्ही तयार नाही. So certain things you can avoid and get into Holy Communion. There is no problem. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, काही गोष्टी टाळून सुद्धा तुम्ही प्रभू भोजनात भाग घेऊ शकता. Like Naaman became a believer, जसं नामान बिलीवर झाला, and before going home, घरी जाण्या अगोदर he told Elijah, तो एलियाला म्हणाला, I still have to bow down with my king. मला माझ्या राजासमोर झुकावं, Now, नमन with my king, I have to माझ्या- bow down before some images. मला माझ्या राजा समवेत, आमचे जे महाराज आहेत त्या महाराजांसमवेत मला काहींच्या समोर नमन तर करावं लागणार आहे, Because that was our tradition. कारण आमची ती परंपरा आहे. What did Elijah say? एलिया काय म्हणाला? Go in peace. शांतीने जा, Go in peace. शांतीने जा. That means म्हणजे do it, but let your heart be in the right place. कर, पण हृदय योग्य जागी ठेव. आमेन. And that's why म्हणून I feel that you can take water baptism. You can take Holy Communion. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही प्रभू भोजन घेऊ शकता. If your heart is ready for Jesus, हृदयचे येशूसाठी तयार आहे, partake in the Holy Communion. प्रभू भोजनात भाग घ्या. And whenever you are ready for water baptism, you can have it. आणि बाप्तिस्मा पाण्याचा जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा घ्या, पण तेव्हापर्यंत बाप्तिस्मा पाण्याचा न घेताही तुम्ही प्रभू भोजनात भाग घेऊ शकता. Amen. आमेन. Now, water baptism does not save you. पाण्याचा बाप्तिस्मा कुणाला तारत नाही. It's only a sign. ते एक चिन्ह आहे. It's a sign. ते एक चिन्ह आहे. Amen. Amen. It's an ordinance that you follow. आणि ते आपल्याला एक सांगून दिलेलं आहे जे आपण पाळतो. Bible clearly says बायबल म्हणतं in Ephesians 2:8 and 9, इफिस 2:8-9 मध्ये for by clear- grace you have been saved through faith. कृपेनं विश्वास ठेवल्यामुळे तुझं तारण झालं. Nothing else is mentioned. बाकी काही लिहिलेलं नाहीये तिथे. Amen. आमेन. आमेन. But my desire would be that you take water baptism. माझी इच्छा अशी असेल की तुम्ही पाण्याचा बाप्तिस्मा घ्यावा, But till that time, पण तोपर्यंत you can partake in the Holy Communion. तुम्ही प्रभू भोजनात भाग घेऊ शकता, Because there is healing in you. कारण यात आरोग्य आहे. You get your healing also. तुम्हाला आरोग्यही मिळेल, मग Blessing. आशीर्वाद मिळतील, Because it's a cup of blessing. कारण तो आशीर्वादांचा पेला आहे. Amen. आमेन. आमेन. I think so that solves many problems. मला असं वाटतं अनेक समस्या ह्यात सुटलेल्या असतील. थँक्यू.